नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाच टेस्टी किचनमध्ये। तर बेसनचे लाडू खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत। तर ते म्हणजे बेसनचे चुरमा लाडू। तर ही पारंपरिक रेसिपी आहे, खूप छान, सोपी आणि एकदम मस्त अशी टेस्टी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण इथे बेसन घेतलेलं आहे 2 कप, किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता आपण थोडंसं इथे तूप घातलेलं आहे साजूक। आता हे तूप चांगलं चोळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। तर इथे आपण दामट्या बनवणार आहोत, म्हणजे पुऱ्या। तर दामट्याचे लाडू पण बोलतात, चुरमा लाडू पण बोलतात किंवा पुरीचे लाडूही बोलतात, बेसनच्या पुरीचे। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे बेसन पीठ मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ मळून झाल्यानंतर एक 5 मिनिटे आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर या पुऱ्या आपण तेलामधून तळून काढणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप काही आपल्याला इथं मेहनत लागत नाही, चविष्ट एकदम रवाळ दाणेदार लाडू बनतात। आता आपण ह्या पुऱ्या तेल किंवा पीठ लावायचे नाही, असेच आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत। तर जशा आपण पुऱ्या लाटतो तशाच आपल्याला इथे पुऱ्या लाटायच्या आहेत। इथे सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत आणि तिकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। तेल गरम झाले की आपण आता या पुऱ्या तळून घेऊया। तर खूप काही जास्त वेळ तळायची गरज नाही आपल्याला, फक्त टम्म फुगल्या की थोड्याशा भाजल्या की तळल्या की लगेचच काढून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपल्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या। थोडासा कलर चेंज झाला की आपण या पुऱ्या तेलामधून काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया। तर इथे सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा लुसलुशीत झालेल्या आहेत। जास्त कडक काढू नका, नाहीतर चुरमा लाडू आपले कडक होतील। असे मऊसूत पुऱ्या तळून काढायच्या आहेत। चुरतानाच हे समजत आहे की ती एकदम खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत। सर्व पुऱ्यांचा मी इथे चुरा करून घेतलेला आहे, तुकडे करून घेतलेले आहे। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे बारीक करून झालेलं आहे। आता आपण इथे चाळून घेतलेली आहे। आता चाळणीने हे चाळून घेणार आहोत। जसा एकदम बारीक रवा असतो त्या पद्धतीने हे चुरमा पडला जातो, तर यालाच चुरमा बोलले जातं। तर इथे आपलं मस्त असं हे सर्व चाळून तयार झालेलं आहे। तर आता आपण पाक बनवणार आहोत। तर इथे मी साखर घेतलेली आहे 1 कप, 2 कप बेसनसाठी इथे मी 1 कप आणि वरती थोडीशी घातलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला थोडासा 1 तारी पाक बनवायचा आहे। थोडासा पुढे जाऊ द्यायचा आहे, 1 तारीपेक्षा जास्त काही नाही। पाक तिकडे शिजतोय तोपर्यंत आपल्याला इथे हा जो चुरमा केलेला आहे थोड्याशा तुपावरती एक अर्धा 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे। चुरमा तुम्ही तुपावरती जर परतला की टेक्स्चर खूप छान येते रवाळ पद्धतीने आणि छान टेस्टी लागतात लाडू। तर अर्धा 1 मिनिट आपण इथे हा चुरमा मस्त असा खरपूस सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे। जास्त डार्क पण करू नका, थोडासा कलर चेंज करायचा आहे। तर इथे आपला चुरमा मस्त परतून झालेला आहे, अर्धा 1 मिनिट जास्त परतू नका। तर इकडे आपण पाक चेक करूया। तर पाक आपला बनलेला आहे, चेक करून बघूया। तर दोन्ही बोटाच्या मध्ये आपल्याला असा पाक चेक करायचा आहे, असा एकदम चिकट झाला पाहिजे। 1 तारीपेक्षा थोडासा पुढे जाऊ द्यायचा आहे, जास्त पण पुढे जाऊ देऊ नका, नाही तर कडक लाडू बनतील। नंतर इथे आपण या चुरमामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि इथे जायफळ किसून घालायचं आहे, फ्लेवर खूप छान उतरतो। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि जो पाक आपण केलेला आहे तो पाक आता आपण इथे घालायचा आहे, गरम असतानाच घालायचं आहे। तर पूर्ण पाक आपण इथे घातलेला आहे, शोषून घेतो आणि आपल्याला हे मिक्स करून एक 10 मिनिटे मुरत ठेवायचं आहे। 10 मिनिटांमध्ये आपलं हे मस्त ॲब्झॉर्ब झालेलं आहे। मधी मधी मी हलवत राहिलेले होते, कारण की ते एकदम गाठ बनेल म्हणून मध्ये आपण 10 मिनिटच्या हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता हे सर्व आपण फोडून घेतलेलं आहे, एकदम मस्त स्मूथ करून घेतलेलं आहे। थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधायचे आहे। तर बघू शकता लाडू सहजपणे बांधता येतात। तर कुठेही मिश्रण आपलं एकदम कोरडं झालेलं नाही किंवा एकदम ओलसर झालेलं नाही, तर परफेक्ट प्रमाण आहे। तर या सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर लाडू बांधताना समजत आहे की किती मस्त असे लाडू दाणेदार रवाळ बनत आहेत आणि इथे मस्त असे हे दिसायला पण छान दिसत आहेत। तर हे लाडू पारंपरिक आहेत, तर खायला पण टेस्टी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत।
तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे तेही कमेंटमध्ये सांगा. अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.